नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता 31 ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट, सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की 31 ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। पण 31 ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात इथून पुढे तेजी येणार की मग मंदी, आणि 31 ऑक्टोबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो 6000। या आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व त्याचबरोबर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो। तर बघू मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता 31 ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। मग 31 ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव, आणि अशा कोणत्या घटना आणि असे कोणते घटक आहेत की ज्यांचा परिणाम आपल्याला सोयाबीनच्या भावावरती इथून पुढे होताना दिसेल, आणि या परिणामानंतर 31 ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कोणत्या दिशेने दिसणार, म्हणजे त्या तेजी दिसणार की मग मंदी, आणि कुठून कुठपर्यंत भाव पातळी पोहोचणार, या प्रत्येक प्रश्नाचं आता सविस्तर उत्तर तुम्हाला इथं समजावून सांगतो। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजार प्रथम चेक करावा लागेल। बघा मित्रांनो, अमेरिकेमध्ये सोयाबीनचं उत्पादन वाढणार या असणाऱ्या त्या ठिकाणी गोष्टीमुळे काय झालं की आपल्याला ऑगस्ट महिन्यात जो बाजारभाव आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉटवरती $9.30 प्रति बुशेस पर्यंत येताना दिसला, पण तिथून बाजार हळूहळू सावरत गेला आणि $10 प्रति बुशेस पर्यंत पोहोचला। त्यानंतर काय झालं मित्रांनो की मागच्या 4-5 दिवसामध्ये अमेरिकेची सर्वात मोठी बँक जशी आपल्याकडे RBI तिथं मित्रांनो फेडरल रिझर्व्ह आहे, त्यांनी काय केलं, 0.5% व्याजदरात कपात केली। आता 0.5% व्याजदरातील कपात म्हणजे मोठ्या प्रमाणात कॅश फ्लो बाजारात येणार, आणि याच्यामुळे काय झालं मित्रांनो की ॲग्री कमोडिटीज जे आहेत त्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली, आणि ॲग्री कमोडिटीजची जी खरेदी वाढली मित्रांनो त्याच्यामुळे $10 प्रति बुशेल्स पर्यंत असणारा बाजारभाव सीबॉटवरती आता $10.25 प्रति बुशेल पर्यंत दिसत आहे। आता काही जणांचं म्हणणं 1 ऑक्टोबर नंतर हा $10.5 प्रति बुशेल जाईल आणि 31 ऑक्टोबर पर्यंत $11 प्रति बुशेल पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता इथे दिसत आहे। म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की ऑक्टोबर महिना आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सकारात्मक आहे। ऑक्टोबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% तेजी येणार, आणि मग ही तेजी किती येणार तर $10 प्रति बुशेसवरून बाजारभाव सुधारून $11 प्रति बुशेसपर्यंत पोहोचणार। म्हणजे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातील ही तेजी आता आपल्याला देशांतर्गत बाजारात 100% दिसणार। मग देशांतर्गत बाजारात आपल्याला एवढं कळालं की तेजी येणार की मग मंदी, तर 100% ऑक्टोबर महिन्यात आपल्याला देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी दिसणार। मग ही तेजी या ठिकाणी किती असणार समजून घ्या। तर लक्षात घ्या मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारातील ही अनुकूल परिस्थिती, आणि देशामध्ये काय होणार आहे मित्रांनो की या ठिकाणी कच्च्या खाद्यतेलाचं आयात शुल्क वाढवल्यामुळे अगोदरच बाजारभाव तेजीत येतं, आणि त्याचबरोबर 15 ऑक्टोबर नंतर मोदी सरकार जी हमी भावावरती सोयाबीनची खरेदी सुरू करणार आहे त्याच्यामुळे कुठेतरी आणखीन एक सपोर्ट मिळणार आहे, आणि त्याचबरोबर मित्रांनो परतीचा पाऊस जो पडणार आहे त्याचा खूप मोठा फटका आपल्याला महाराष्ट्र, त्याबरोबर मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यामध्ये दिसणार आहे। याच्यामुळे काय होणार, क्वालिटीचा इश्यू निर्माण होणार, त्याचबरोबर मित्रांनो प्रोडक्शनचा इश्यू निर्माण होणार। आणि आणखीन एक महत्त्वाची समस्या भेडसावायला लागली मित्रांनो
की येल्लो मोझॅक करपा रोग आहे ना, तर त्याच्यामुळं उभ्या पिकावरती मित्रांनो करपा येऊन जो सोला भरण्याची अवस्था आहे तिथं काही सोला भरत नाही आणि याच्यामुळं मित्रांनो इथंही उत्पादनात 5 ते 10% घट येऊ शकते. ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये आपण जेवढं अपेक्षित धरले त्याच्यापेक्षा 10% उत्पादनात घट अपेक्षित आहे मित्रांनो आणि ही सुद्धा सकारात्मक बाब आहे. या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला तर ऑक्टोबर महिन्यात 100% बाजारभाव तेजी दिसणार आणि ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला 300 ते 400 वाढताना दिसणार. या वाढीमध्ये ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव कमीत कमी 4700 ते जास्तीत जास्त 5200 पर्यंत दिसणार. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की जी बाजारभाव पातळी ती 100% तेजीची आणि बाजारभाव मित्रांनो आपल्याला कुठून कुठपर्यंत दिसणार तर बाजारभाव दिसणार 4700 ते 5200 दरम्यान. अनुकूल परिस्थितीमध्ये बाजारभाव 5500 पर्यंत पोहोचू शकतो, परंतु बाजारभाव 6000 पार जाण्याची अजिबात शक्यता दिसत नाही. तर मित्रांनो ही सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आपल्याला 31 ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो 4700 ते 5200च्या दरम्यान दिसणार आहे. आता सोयाबीनची विक्री या भावावरती करायची अथवा नाही तर याच्यासाठी मी लेटेस्ट असणारे अपडेटेड व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत राहील. त्यासाठी आपल्याला पाहत राहायचे आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र. मित्रांनो व्हिडिओ आवडला का? असेल आवडला तर कृपया लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.